राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं मूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे पुनः ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याचे अस्पृवान। सर्व संतांना वंदन, सद्गुरुनाथांना वंदन, भगवान ज्ञानेश्वरांना वंदन। म्हणजे आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करूया। मागच्या वेळी आपण 57 नंबरच्या ओळीपर्यंत बघितलेलं होतं। ऐशिया काजा लागी अवतरे मी युगी युगी, परी हेची ओळखे जो जगी तो विवेकिया। माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये जो शेवट केलेला आहे तो पुढच्या 9 नंबरच्या श्लोकाला पकडून शेवट केलेला आहे। म्हणजे आपण प्रत्येक ओवी जी शेवटची ओवी असते एखाद्या श्लोकावरची, त्याच्या पुढचा जो श्लोक असतो त्या ओवीशी संबंधित असतो। कुठेही लिंक तोडलेली नाही माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये। भगवद्गीतेमध्ये आपल्याला सगळ्या ठिकाणी सगळ्या अध्यायामध्ये लिंक बघायला मिळत नाही, पण ज्ञानेश्वरीमध्ये मात्र लिंक आहे, हे आपल्याला बघायला मिळतं। काय म्हणतात? ऐशिया काजा लागी, म्हणजे मी भक्तांसाठी जन्माला येतो, भक्तांना मदत करायला, त्यांच्या भक्तीला मदत व्हावी आणि त्यांची साधना व्यवस्थित चालावी यासाठी मी जन्म घेतो। जर साधनेत त्यांच्या व्यत्यय कोण करत असतील तर तो व्यत्यय मोडून काढण्याचं काम मी करतो। आणि खूप अशी मागची चरित्र जर भगवंताची पाहिली तर ज्या ज्या दैत्यांनी किंवा राक्षसांनी ज्या ज्या साधुपुरुषांना ऋषीमुनींना त्रास दिला त्यांच्या रक्षणासाठी भगवंताने कोणाच्या नाही कुणाच्या तरी रूपामध्ये अवतार घेतलेला आपल्याला बघायला मिळतो। म्हणून म्हणतात ते ऐशिया काजा लागी अवतरे मी युगी युगी। काजा लागे म्हणजे याच कार्याकरता मी अवतार घेतो। परी हेची ओळखे जो जगी तो विवेकिया। पण जो हे ओळखतो, अवतार कार्य ओळखतो, अवतार वेगळे आणि त्याचं स्वरूप वेगळं, स्वरूप जे आहे स्वरूपात भगवंत वेगळा आहे असा जो ओळखतो तो कसा आहे? विवेकीय आहे। म्हणजे तो बुद्धिमान आणि शहाणा आहे म्हणून सांगितलेला आहे। म्हणजे शहाण्याची व्याख्या केलेली आहे। आता त्याला धरूनच पुढचा श्लोक कसा आहे बघा। जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो व्यक्ती तत्वता त्यक्त्वा देह पुनर्जन्मम नैती मामेती स्व अर्जुन। अर्जुना, माझे जन्म आणि कर्म अलौकिक आहेत, अर्थात इतरांना प्राप्त होणे वा करता येणे अशक्य आहे। असे जो तत्वता जाणतो तो देहाचा त्याग करून पुन्हा जन्माला येत नाही तर मलाच प्राप्त होतो। हे जाणणं जे आहे भगवंताला, हे जाणणं वेगळ्या प्रकाराने आहे असं भगवंत सांगतात, स्वतः सांगतात। मला अवतार रूपाने नुसता जाणू नका, तर त्या अवताराच्या पलीकडे मी आहे याची जाणीव आपल्याला असली पाहिजे आणि त्याला तत्वता जाणणं म्हणतात। म्हणून म्हणतात जन्म कर्मच मय दिव्यम, माझी जन्म आणि कर्म दिव्य आहे। पण जन्म आणि कर्म ही खरी नाहीत, मात्र दिव्य आहेत, जी अचाट आहेत, की जी कुणालाही करता येत नाही अशी माझे जन्म आहेत। माझे कर्मसुद्धा तशीच आहेत, जी कर्म मी करून दाखवली ती एखाद्या जीवाला केव्हाच करता येणार नाही, कुठल्या जन्मात करता येणार नाही अशी माझी कर्म आहेत। दिव्यम यो व्यक्ती तत्वता, अर्थात माझे जन्म आणि कर्म अलौकिक आहेत, इतरांना ती काय करता येत नाहीत असं जो तत्वता जाणतो। तत्वता म्हणजे तत्व जे आहे आत्मतत्व, त्या आत्मतत्वाच्या बाजूने जो जाणतो तो मुक्त होतो। देहत्यागा अंती म्हटलेला शब्द वापरलेला आहे। त्यक्त्वा देहम, त्यक्त्वा शब्दाचा अर्थ आहे देह त्याग केल्यानंतर। पुनर्जन्म नैती, तो परत जन्माला येत नाही, पुनर्जन्म नैती
मामेती अर्जुन, तो मलाच प्राप्त होतो. आता ह्या ठिकाणी शेवट नंतरची मृत्यूनंतरची जी मुक्ती सांगितलेली आहे, विधेय मुक्तीचा उल्लेख केलेला आहे. याला विधेय मुक्ती म्हणतात. देहत्यागाच्या नंतर जे मुक्त होतात ते विधेय मुक्त म्हणायचे, आणि देह असताना जे मुक्त असतात त्यांना जीवनमुक्त म्हणतात. ह्या दोन्हीतला फरक आहे. परमपूज्य काका जीवनमुक्त आहे. जीवनमुक्त शब्दाचा अर्थ आहे की आपलं शरीर चालू असतं, प्रारब्ध शिल्लक असतं, आणि प्रारब्ध शिल्लक असताना सुद्धा त्या आत्मतत्वाचा अनुभव ते घेत असतात आणि त्याच आनंदामध्ये रममाण असतात. देहावरली आसक्ती, विषयांची आसक्ती, प्रपंचाबद्दलचा आपलेपणा त्यांचा गेलेला असतो आणि त्यामुळे ते प्रारब्ध असतानाच जीवनमुक्त असतात. पण काहींचं मृत्यूच्या समयीसुद्धा मुक्ती मिळालेल्याची खूप उदाहरणं आहेत. आणि त्यातलं या उदाहरणाबद्दल बोलताना इथं भगवंत सांगतात, माझं जन्म आणि कर्म दिव्य आहे, हे नुसतं जाणून उपयोगाचं नाही, तर मला स्वरूपाच्याच बाजूनं मला ओळखणं किंवा आत्मतत्वाच्या बाजूनं तात्विकदृष्ट्या मला माझी ओळख करून घेणं, हे ज्याला जमलं तो विधेय मुक्तीला प्राप्त होतो, त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. फार सुंदर वर्णन केलेलं आहे. पण हे जाणणं मात्र कळलं पाहिजे. मात्र पण माऊलींनी त्याच्यावरती 2च ओव्या केलेल्या आहेत त्या श्लोकावरती. माझे अजत्व जन्मने, अक्रियताची कर्म करणे, हे अविकार जो जाणे तो परम मुक्त. फार सुंदर उभ्या आहे. ही उभ्या 58 नंबरची आपण लिहून घ्यायची आहे. माझे अजत्व जन्मने, परमार्थता मी उत्पत्तीरहित असून माझे जन्म घेणे आणि निष्क्रिय असूनही माझे कर्म करणे. खरा विचार केला तर भगवंत निष्क्रिय आहेत. क्रिया करतात हे दिसतात हे अवताराच्या मध्ये शरीर धारण केल्यामुळं, पण खरं बघता ते तत्वच निष्क्रिय आहे, अक्रीड तत्व आहे. स्वरूपाचा आपण विचार करतो, आत्मतत्व जे आहे ते अक्रीड आहे. अक्रीड म्हणजे कोणत्याही प्रकारच्या हालचाली तिथं संभवत नाहीत. निष्कलम, निर्मलम, शांतम असा निष्कलम जो शब्द वापरलेला आहे त्यामध्ये कमी जास्तपणा कुठला नसतो, आणि कमी जास्त नसल्यामुळं त्याचं निष्क्रियत्व आहे हे ओळखतो. माझं कर्म करणं असं जो म्हणतो, असे हे माझे अविकार स्वरूप जो जाणतो तो श्रेष्ठ आणि मुक्त आहे. त्या श्लोकाचा अर्थ करून दिलेला आहे त्याचं. आणि पुढं वर्णन माऊली करतात, तो चालीला संगेन चळे, देहीचा देही ना कळे, मग पंचत्वित्व मिळे माझ्याच रूपी. ह्या दोन्ही उभ्या लिहून घेण्यासारख्या आहेत 58 आणि 59 नंबरच्या. तो जीवनमुक्त पुरुष प्रारब्ध असेपर्यंत देह, इंद्रिय, मनबुद्धीने व्यवहार करीत असला तरी आसक्तीने करीत नाही. आता आपण तो विचार केलेला आहे बघा. देहात असला तरी देहाने बद्ध होत नाही. जेव्हा त्याचा देह पंचमहाभूतात विलीन होतो तेव्हा तो माझ्या निरुपाधिक स्वरूपाशी एकत्रूप होतो, म्हणजे विधेय मुक्तीला प्राप्त होतो. हे वर्णन दोन्ही ओवीतलं वर्णन जे केलेलं आहे हे वर्णन त्यांचं जन्म आणि कर्म नुसतं दिव्य आहे हे तर जाणावंच. हे जाणणं फार गरजेचं आहे. तो धन्य आहे म्हणून सांगितलेला आहे. माझा जन्म कोणत्या कारणासाठी आहे आणि माझं कर्म मी जे करतोय त्या कर्मामध्ये निष्क्रियता आहे. म्हणजे कर्म करून अकर्माची अवस्था जी आहे 3ऱ्या अध्यायात आपण बघितलेली आहे, त्याला नैष्कर्म्य स्थिती म्हणतात. म्हणजे जे कर्म चालू असतं पण त्यामध्ये कुठल्याही प्रकारची ममत्व बुद्धी नसते, आसक्ती नसते आणि अहंकार नसतो. असा आसक्तीरहित निर्मम निरहंकारी होऊन जे कार्य केलं जातं ते नैष्कर्म्य शुद्धीला प्राप्त होतं. अशा नैष्कर्म्य स्थितीमध्ये तो पुरुष असतो, कारण त्यानं भगवंताला व्यवस्थित जाणलेलं असतं. मग भगवंताचं स्वरूपसुद्धा तसंच आहे. त्यामुळे तो निष्क्रिय असूनही त्याचे अवताराती कर्म जे आहे ओळखतो, तो मुक्त होतो. मागच्याही चिंतनात आपण तेवढंसं याच्यामध्ये बघितलेलं होतं. ओळखला हरी धन्य तो संसारी. ज्यानं भगवंताला खऱ्या अर्थानं खऱ्या रूपात ओळखला, खऱ्या रूपात ज्याने ओळखला तो धन्य म्हणून सांगितलेला आहे. त्यामुळं त्या ओळखण्यामध्ये सहज अवस्था असते. तो त्याच्या रूपाशी एकरूप झालेला असतो. पुढं आता आपण बघणार आहे वीत राग भय क्रोधाच्या श्लोकामध्ये पुढच्या, की तो आसक्तरहित असल्यामुळं त्याच्याशी मनमय असा शब्द वापरलेला आहे. तो त्याच्याशी एकरूप झालेला असतो. त्याच्यात आणि त्याच्यात काही फरकच होत नाही अशी स्थिती त्याला प्राप्त होते. एकदा जाणलं की त्यातच तो प्रविष्ट होतो, आणि प्रविष्ट झाल्यामुळं त्याच्याशी एकरूप झाल्यामुळं दोघात अभेदता निर्माण होते, अभिन्नता निर्माण होते. म्हणून ओळखला हरी धन्य तो संसारी. कोणत्या अर्थानं म्हणतात संत,
तर ज्यानी खऱ्या रूपात त्याला ओळखला तो अवतारी रूपात नाही, म्हणजे नटाच्या अभिनेत्याच्या रूपात ओळखली नाही आहे. तो अभिनय काहीतरी करील. आज तो छत्रपती शिवाजीची भूमिका करतो, उद्या अफजल खानाची भूमिका करेल. मग अफजल खानाची भूमिका करतो म्हणून तो वैरी नाही, आणि छत्रपतींची भूमिका करतोय म्हणजे तो आपला असं नाही. कारण तो छत्रपतीच्या दृष्टीने नसतो. अफजल खानाच्या खऱ्या रूपामध्ये नसतो. ती त्यांची रुपयाची वरती आहे, बहुरुपयाची आहे राणी. मागच्या वेळा ओवी आपण दुसऱ्या अध्यायामध्ये बघितलेलं आहे. ते बहुरूपी जसे असतात, राजा राणीचं पुरुष काय करतात, पोशाखही करतात, पण खऱ्या अर्थाने ते तसं नसतात. खऱ्या अर्थानं ती वेगळीच माणसं असतात. तसा अर्थ इथं आहे. ज्यानं अशा स्वरूपात त्याला ओळखला, म्हणजे नटाच्या स्वरूपात नव्हे तर माणसाच्या स्वरूपात ओळखला. ही सोप्या भाषेतलं बोलणं आहे बरं का. त्यासाठी आपण उदाहरण घेतलं होतं. म्हणजे सौभद्र नाटक आहे, त्या सौभद्र नाटकामध्ये सुभद्रेची भूमिका करणारा जो पुरुष आहे, त्या काळात पुरुष भूमिका करायची स्त्रियांची, पण पुरुष जो सौभद्रेची भूमिका करत होता त्यावेळी त्याची बायको, जो नाटक बघायला येणारी त्याची बायको आहे, ती बायको तिला त्या माणसाकडे बघताना सुभद्रा म्हणून पाहत नाही, तर आपला नवरा म्हणून पाहते. फार उत्तम असं उदाहरण आहे बरं का. ती त्याच्याकडे बघताना ही सुभद्रा आहे, भले तिनं ती साडी नेसलेली आहे, सगळे शृंगार सगळा स्त्रियांचा केलेला आहे, बोलणं तसंच बोलते ती, पण तरी सुद्धा त्याची बायको म्हणते तो माझा नवरा आहे. किती सुंदर उदाहरण. असा ज्याला भगवंत ओळखला ना तो धन्य, हा शब्द तिथं वापरलेला. ओळखला हरी धन्य तो संसारी, असा ओळखता आलं पाहिजे. श्रीगुरूंना अशा रूपात ओळखता आलं पाहिजे. पण आपण देहधारी श्रीगुरू आहेत असं समजून त्यांच्याशी काहीतरी वर्तन असतं आपलं, ठीक आहे तेवढ्या काळापुरतं. ही सगुणातलं सुद्धा फार मोठं भक्तीचं एक तत्वज्ञान आपण बघतोयच, पण त्याच्या पलीकडे जाऊन सगुणाच्या पलीकडे जाता आलं पाहिजे, हे सांगणं आहे. म्हणजे सांगताना ते म्हणाले की जो ओळखतो तो काय करतो, आलिप्तेपणे काम करणारा श्रीकृष्ण त्याने ओळखता आला पाहिजे. अर्जुनाला 11व्या अध्यायापर्यंत तत्वज्ञान सांगेपर्यंत खऱ्या अर्थानं ओळखता आला नव्हता, पण जेव्हा विश्वरूप दर्शन दाखवलं त्यावेळी त्याचाच त्याला खेद वाटायला लागला. मी तुला काम सांगत होतो, तुला खरकट काढायला लावत होतो, माझ्या घोड्यांची सेवा करायला लावत होतो, तुझ्या मांडीवर बसत होतो, तुला मी त्रास द्यायचो, हे त्याला इतकं त्रास वाटायला नंतर की तू असा आहेस मला कळलंच नाही. म्हणजे हे जेव्हा कळेल तेव्हा तो त्याच्याशी खऱ्या अर्थाने एकरूप झाला म्हणायचा. नाहीतरी एकरूप होत नाही, अन्यथा होताच येत नाही. मग तू देव आणि मी भक्त वेगळ्या प्रकार. तो तिकडे देव आहे, मी इकडे भक्त आहे, असे दोघांची सेवा सुरू आहे. असू दे, काही टप्प्यामध्ये बरोबर आहे, पण जेव्हा देव आणि भक्त एकरूपतेला प्राप्त होतात ना तेव्हा ती अगदी अभेदातली भक्ती ज्याला म्हणतात, अव्यभिचारी भक्ती ज्याला म्हणतात, ती भक्तीला सुरुवात होते. म्हणून त्याच पद्धतीने ते वर्णन केलेलं आहे. ज्या कृष्णानं वेगवेगळ्या लीला करून दाखवल्या त्या लीलेमध्येच रमणं योग्य नाही, हे सांगायचा मुद्दा हा आहे. लीला खूप केलेल्या आहेत, प्रभू रामचंद्रांच्या लीला आहेत, भगवान श्रीकृष्णाच्या लीला आहेत, पण या लीलेच्याच वर्णनामध्ये आपण रमून चालणार नाही. तर त्याच्या पलीकडं त्याचं खरं कार्य काय आहे, त्याचं खरं स्वरूप काय आहे हे पाहिलं पाहिजे. म्हणून आपण देहबुद्धीवर असतो, म्हणून आपल्यालाही समोरचं सगळं देहबुद्धीमध्ये दिसतं. मी जोपर्यंत देहबुद्धीमध्ये आहे तोपर्यंत श्रीगुरू सुद्धा मला देहानंच दिसणार आहे. ते असे त्यांचा देह आहे असंच दिसणार आहे. कारण जोपर्यंत मीच देहबुद्धीवर असतो, माझी देहबुद्धी जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत श्रीगुरूंना मी खऱ्या अर्थानं ओळखता येणार नाही, भगवंताला ओळखता येणार नाही. म्हणून ज्यानं भगवंताला ओळखलेला आहे, खऱ्या रूपात ओळखलेला आहे, तो देहात असला तरी सुद्धा तो मुक्त आहे असं वचन सांगितलेलं आहे. माऊली बोलतात, ते म्हणतात तो चालीला संगेन चळे. प्रारब्ध असेपर्यंत तो व्यवहार करीत असला तरी सुद्धा तो आसक्ती त्या ठिकाणी न ठेवता तो करत असता. चालीला संगे न चळे, तो चालल्यासारखा दिसतो पण तरी हालत नाही. हे फार वेगळे विचार आहेत बरं का. चालीला संगे न चळे, ह्या श्लोकाच्या पलीकडची भाषा माऊली वापरतात बरं का. माऊलींना खरी भगवद्गीता समजली असं म्हणण्यापेक्षा त्यांनीच ती भगवद्गीता सांगितली होती आणि म्हणून त्यांना ज्ञानेश्वरी व्यवस्थित सांगता आली, असा त्याचा सरळ अर्थ निघतो यातून. भगवद्गीता त्यांनीच सांगितली होती
त्यांनीच ज्ञानेश्वरी सांगितली. म्हणून बरोबर अर्थ सांगता येतो, तो चालीला संगे न चळे, देहीचा देही ना कळे. देहात असून सुद्धा देहाबद्दलची आसक्ती नसते. तो देहाच्या पलीकडे गेलेला असतो, कारण त्यानं देहाला खऱ्या रूपात ओळखलेला असतो, प्रपंचाला खऱ्या रूपात ओळखलेला असतो आणि भगवंतालाही खऱ्या रूपात ओळखलेला असतो. असे जे ओळख नाही ना, ते ओळखणं फार वेगळ्या प्रकारचं आहे. ते या श्लोकामध्ये सांगितलं. तो देहात सुद्धा असताना सुद्धा न चळे, म्हणजे सुख दुःखाने विचलित होत नाही. न चळे शब्दाचा अर्थ काय बघा, तो सुखदुःखाचे घाव जरी पडले तरी विचलित होत नाही. कोणत्याही प्रसंगानं संकटानं दबला जात नाही, कारण तो संकटांना खरं मानतच नाही, सुखदुःखांना खरं सत्यत्व देतच नाही. तो म्हणतो येतात जातात आगमापायी अनित्यान तान तितिक्षस्व भारत मात्रा स्पर्शास्तु कमतेय शीतोष्ण सुख दुःखदा. दुसऱ्या अध्यायामध्ये श्लोक फार सुंदर सांगितलेला आहे, चिंतन करण्यासारखं आहे. आपण त्या काळात चिंतन त्याचं भरपूर केलेलं आहे. ज्यावेळी अशी सुख दुःख येतात, शीतोष्ण असे अनुभवाला येतात, त्यावेळी तो काय करतो, अगमापायी म्हणतो. तो येणारे आणि जाणारे आहेत म्हणून तिथं तो तितिक्षा करतो. तिथं तितिक्षा जेव्हा होते, तितिक्षा म्हणजे सुखा नाही, सुखांचा आवेग सहन करण्याची सुद्धा ताकद लागते आणि दुःखांचा तरी आवेग सहन करावाच लागतो. दुसरी काय आपण त्याच्यावर उपाय करू शकत नाही. त्यामुळे येतात जातात हे तटस्थपणे पाहणं म्हणजे अलिप्त राहणे आहे. म्हणून इथं म्हणतात देहात असून सुद्धा प्रपंचाच्या आणि देहाच्या सुखदुःखानं तो विचलित होत नाही. तो देहाच्या अधीन नसतो आणि देह पडतो तेव्हा तो माझ्याच कारणासाठी पडतो असं भगवंत सांगतात. हा जो तत्वता जाणणारा जो पुरुष आहे त्याचा देह माझ्याच कारणासाठी पडतो आणि म्हणून तो मृत्यूनंतर माझ्या स्वरूपाशी एकरूप होतो. हे एकरूप होणं जे आहे ना, त्याला अगोदर जमलेलं असतं, त्यामुळे याला विधेय मुक्ती म्हणतात. यापूर्वी एक ओवी आपण माऊलींची बघितली होती. ते कसे असतात हे पुरुष जे आहेत, हे तत्वता जाणणारे जे आहेत, ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयवते सुखाचे कोंब, एरवी माणूस पण ते भांब लौकिक भागू, असं वर्णन माऊली त्या सत्पुरुषांची करते. हे सत्पुरुष असतात, दिसायला दिसतात देहातले, पण असतात देहाच्या पलीकडले, सुखदुःखांच्या पलीकडे गेलेले असतात. त्यामुळे तो असक्तयुक्त होतो. अगोदर जाणावं, त्याला श्रद्धेनं जाणावं, त्याचे जन्म कशा आहेत, त्याची कर्म किती महान आहेत, त्याची स्तुती पण करावी. किती महान प्रभू रामचंद्रांच्या लीला, किती श्रीकृष्णांच्या लीला, या सगळ्यांचं वर्णन आणि त्यामध्ये रमणं काहींना त्या प्रसंगामध्ये ते ऐकून किंवा बोलता बोलता डोळ्यातून अश्रू येतात की अशी परिस्थिती असेल. जेव्हा सीतामातेचा शोध करत होते प्रभू रामचंद्र, त्यावेळी त्यांनी जे ते वर्णन केले रामायणामध्ये, झाडा वेलीना मिठ्या मारायचे ते आणि सीतामाता कुठं आहे म्हणून धाम मोकलून रडत होते. आता हे रडणं खरं आहे काय त्यांचं? तिथं तेवढं जाणलं आपण, ठीक आहे, बरोबर आहे, ते बघितलं ऐकलं, पण ते खरं नाही. तर त्याच्या पलीकडे जाऊन त्यांच्या कर्माच्या पलीकडे जायला पाहिजे. आणि त्यांची कर्म दिसतात अशी, पण खरे त्यांची तत्वता मात्र ते फार वेगळे आहेत. असा तत्वता जो जाणतो, पहिल्यांदा श्रद्धा लागते. मात्र प्रभू रामचंद्र होऊन गेले, भगवान श्रीकृष्ण लिहून गेले, त्यांनी ही क्रिया केली, ते अवतारी पुरुष होते असं श्रद्धेनं जाणावं. ह्या ठिकाणी श्रद्धा उपयोगी पडते. पण पुढे नुसती मात्र श्रद्धा टिकत नाही बरं का. जेव्हा आपण निर्गुणात आणि तत्वता जाणण्यामध्ये प्रवेश करतो त्यावेळी श्रद्धा टिकत नाही. का? श्रद्धेला आधार घेऊन श्रद्धेच्या पलीकडे जावं लागतं. म्हणून ते माऊलींनी सुद्धा ओवी वापरलेला आहे की परमपदाला झोंबू पाशी परमपदा, तरी ते प्रबुद्धा सोपे नव्हे. अर्जुनाला म्हणतात नुसती याची श्रद्धा झोंबोपाशी परमपदा. नुसत्या श्रद्धेनं त्या परमपदाला जर झोंबायला जाशील तर ते सोपे नव्हे. प्रबुद्धा म्हणतात ते एवढं सोपं नाही. ते पहिल्या टप्प्यात श्रद्धा बरोबर आहे, अवतार आहेत आणि त्या अवतारांचं कार्य आहे, पण अवतार घेतात ते कोणत्या कारणामुळं ते जाणलं पाहिजे ना. नंतर तत्वता त्यांना जाणून घ्यायला पाहिजे. ते स्वरूप निर्गुण आहे, निराकार आहे, अज आहे असं जाणणं हे खरं जाणणं आहे. त्यामुळे पहिला टप्पा आहे अवतारांचा अभ्यास करताना तो परिचिन्न आहे. अवतार येतात त्यांना जन्म आहे आणि अवतार जातात त्यांना मृत्यू आहे. मग ते तत्व खरं कसं असेल? आम्ही तरी अभ्यास करायला लागलो की त्या तत्वाचा कधी मृत्यू होत नाही आणि त्याचा जन्मच होत नाही, याचा अर्थ ते अवतार खरे नाहीत.
हा पहिली श्रद्धा आहे, बरोबर आहे. अवतारांचा अभ्यास, अवतारांचं काय करणे, उपासना, ह्या बरोबर आहे. भक्तीच्या रूपामध्ये अवताराच्या उपासना, पण त्यांचं जन्म कर्म जे आहेत तेही तेवढ्या पुरतं मर्यादित आहे. आता प्रभू रामचंद्र आहेत काय सांगा? नाही. त्या काळामध्ये जे युग होतं त्या युगामध्ये त्यांनी ते काम केलं. भगवान श्रीकृष्ण होऊन गेले, त्या द्वापार युगामध्ये त्यांनी काम केलं. आत्ता आहेत का कलियुगामध्ये? नाही. म्हणजे त्यांच्या जन्माला मर्यादा पडली का नाही? बघा, कर्माला मर्यादा पडली का नाही? पडली. आपोआपच तेवढ्याच काळात आले आणि तेवढ्याच काळात काम करून गेले. त्याच्या पलीकडे जायला पाहिजे. याचा अर्थ आत्ता नाहीत का, असा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. भगवंत त्या काळात होते, आता नाहीत वाढते ती. आता नाहीत असं नाही, याला तत्वता जाणणे म्हणतात. ते आजही आहेत असं त्यावेळी जाणलं पाहिजे. आणि त्यावेळी सगुण आकार असतो, त्यावेळी सगुणच असतात ते. आणि सगुण आणि साकार अवस्थेमध्ये हे अवतार सगळे असतात. त्यांना आकार असतो, त्यांच्याकडे गुण असतात. गुण असतात म्हणूनच ते रडतात ना, दुःख व्यक्त करतात. प्रभू रामचंद्रांनी किती वेळा दुःख व्यक्त केलं. आता दुःख व्यक्त करायला काही कारण त्यांच्याकडे आहे? नाही. पण ते साकार आहेत आणि सगुण आहेत ना, पण अवतारे आहेत आणि अवतारे आहेत पण सगुण आणि साकार आहेत. आणि त्यावेळी तो काही कारणानिमित्त येतात हे ओळखायचं. त्यांना काहीतरी कारण होतं म्हणून जन्माला आले. म्हणून मागचे श्लोक लावायचे. सरळ 3 श्लोकाचा एकदम अभ्यास केला की ते कळणार आहे. म्हणजे जिथून आपण सुरुवात केली ना, की यदा यदा हि धर्मस्य, तिथून इकडेपर्यंत परित्राणाय साधूना आणि जन्म कर्मत्व मे दिव्यम या श्लोकापर्यंतचा ही 3 जे श्लोक आहेत ना, त्याशिवाय आपल्याला कळणार नाही. हे अवतारांचं वर्णन केलेलं आहे तिन्हीमध्ये. पण शेवट करताना काय म्हणते बघा, माझं जन्म आणि कर्म हे नुसतं लक्षात घेऊ नका. त्यात मी परिच्छिन्न आहे, त्यात माझा अवतार आहे, माझं येणं आहे, जाणं आहे. सोप्या सोप्या गोष्टीनं ते भगवान श्रीकृष्णाचा मृत्यू एका पारध्याच्या हातानं होणं शक्य आहे का? पण तिथं दाखवलं ना. त्यामुळे त्या कर्माचा विचार कधी करत बसायचा नाही. पुढचा टप्पा त्याचा जो आहे तो साक्षात ईश्वर आहे असं जाणलं पाहिजे. आणि ईश्वर काय करतो तर मायेच्या रूपानं जन्म घेतो. पण माया नसते त्यावेळी तो कसा असतो हा विचार आहे. त्याची कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती जाणून घेतली पाहिजे. शास्त्रानं सांगितलेली आहे. कर्तुम म्हणजे तो कर्ता आहे सगळ्याचा. अकर्तुम म्हणजे काय करतो, तो कर्ता असून सुद्धा अकर्त्याची भूमिका दाखवतो. आपण करत नाही असं दाखवतो, करत असतो तो. आणि अन्यथा करतो म्हणजे जे कुणाला जमलं नाही ते करून दाखवतो. हे अन्यथा कर्तुम त्याची शक्ती आहे. आपल्याला जमत नाही म्हणून ती ईश्वर आहे, ईश्वर भावामध्ये असतो. तो साक्षात ईश्वर असतो. सर्व शक्तिमान, सर्वयू, सर्वगत असे शब्द वापरलेत शास्त्रानं. त्याला कुणाला वापरलेत? ईश्वराला वापरले. तरी विचार केला तर ईश्वर एवढं मोठं कार्य करतो. जर तो निष्क्रिय आहे, बघा, जर तो निराकार आहे तर कार्य कसं करेल सांगा बघू. आणखीन पुढचा प्रश्न पडला पाहिजे. मग तत्वता जाणणं होतं. जर तो निष्क्रिय आहे, अक्रीड, ते तत्व कसं आहे? अक्रीड. अक्रीड म्हणजे क्रीडा करत नाही. निष्क्रिय म्हणजे क्रिया करत नाही. मग क्रिया रहित आहे तर जगाची उत्पत्ती कोण करतं? मग हा प्रश्न पडतो ना. मग जगाची उत्पत्ती केली कशी त्यानं? आता परत त्याला आणि परत मर्यादा आल्या बघा. ईश्वराला परत मर्यादा येतात आणि ईश्वर मायेचा आधार घेतो, त्रिगुणांचा आधार घेतो आणि असा सगुण निराकार रूपामध्ये तो कार्य करत असतो. मग अशी काय म्हटलं अवताराचं? सगुण साकार रूपामध्ये कार्य करत असतो. आता काय बोलायला लागलोय आपण? सगुण निराकार रूपामध्ये काम करत असतो. आता गुण घ्यावे लागतात. गुण म्हणजे कुणाचे घेतले? प्रकृतीचे. प्रकृती म्हणजे कोण? माया. मायेकडले 3 गुण घेतले आणि घेऊन काय करायला? आपण तरी दिसत नाही पण करतोय मात्र सगळं. दिसत तरी नाही पण करतोय मात्र सगळं. माझे चालवतो जगापरी चालले किंवा वृक्षाची ये पाने हले त्याची सत्ता, मीच एक करता म्हणून हे सगळं मी चालवतो म्हणतो तो. सगळ्या वृक्षाची पानं हलवायची असतील, कळीचं फूल होणं ही त्याची कृती आहे. रांगत्याला बाळ उभा राहणं, उठून चालायला लागणं, चालून पळायला लागणं ही त्याची कृती आहे. आपल्याकडे काय नसतं. एखादा जीव गर्भाशयामध्ये अंश रूपानं जन्माला येतो आणि 9 महिन्यानंतर त्याला पूर्णत्व येतं, ही त्याची कृती आहे. मग तो आहे कुठं? नाही, निराकार आहे पण सगुण असतो. मात्र गुणात येतो आणि अशी न दिसणारी कार्य करायला चालू करतो. म्हणजे त्यालाच आपण ईश्वर म्हणतो. पण त्याला मर्यादाने का पडतात सांगतो शास्त्र सांगतंय. मी सांगतोय म्हणणं बरोबर नाही. शास्त्र काय म्हणते? त्याला आणि मर्यादा. मायेचं रूप घेतलं ना, माया अधीन आहे ईश्वर आणि माझीच माया आहे म्हटला तो.
मम माया दुरुत्तया मामेव ये प्रपंदते मायामेता तरंतते. हे कुठनं आलं उद्गार? 7व्या अध्यायात बोललेले. हे स्वतःच म्हणतात माझी माया आहे, माझ्याच कृपेने तुम्ही तरुण जात. हे जे बोलतात ती ह्यांची माया म्हणजे ईश्वर तत्व जे आहे ते मायेचा आधार घेतं आणि सगुण निराकार अवस्थेमध्ये कार्य करतं. आज आपल्याला सृष्टीची सगळी हालचाल जी दिसते ही ईश्वर तत्वाची आहे. ब्रह्मतत्व काम करते का? नाही करत. आता हा टप्पा ओलांडला, अगोदरचा तो पहिला झाला, हा दुसरा टप्पा. आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलो. खरं पाहता ते ब्रह्म आहे, त्याला आकार नाही, ते अज आहे, निर्विकार आहे, निर्गुण आहे, निराकार आहे. असा अभ्यास आता करायला पाहिजे. तो कसा करायला पाहिजे? ते निर्गुण आहे, त्याला कुठले गुण आहेत आणि निर्गुण असल्यामुळं आता तो कसा झाला बघा. मग अशी सगुण निराकार होता, आता निर्गुण निराकार झाला. हा तिसरा टप्पा जो जाणतो तो दिव्य पुरुष आहे. ह्या श्लोकाचा अर्थ केवढा गहन आहे बघा. की जो म्हणतात ते काय? मना तरी जे सर्वत्र तो चालीला संगेन माझे अजत्वे जन्मने अक्रियाताची कर्म करणे हे विकार जो जाणे तो परमुक्त. असा जो जाणतो ना तो मुक्त आहे. अशा पद्धतीनं म्हणजे अवतारांना पण जाणलं त्यानं, अवतारांच्यावर श्रद्धा ठेवली, त्यांची उपासना केली. आता ईश्वर तत्वाकडे वळला आणि ईश्वर तत्वाकडे बघताना ईश्वरवाद जो आहे तो ईश्वरवादाला सुरुवात केलेली आहे. ईशावास्य इदम सर्वम, सर्व शब्द वापरलेला आहे. ईशावास्य उपनिषदाचा पहिला श्लोक आहे. सगळी सृष्टी सगळं ब्रह्मांड ईश्वरानं व्यापलेलं आहे, सगळ्यात ईश्वर आहे. हा जो शब्दप्रयोग आहे याला ईश्वरवाद म्हणतात. आणि पण पुढच्या टप्प्यामध्ये तो निर्गुण आहे आणि तो निराकार आहे. त्याला जन्म नाही, त्याला मृत्यू नाही, असं ओळखणं आहे. हे जाणायला म्हणजे रूपाच्या पलीकडे जाणं आहे. मग रूपात येत नाही तो. म्हणून ह्या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्व संत जाणतात. कोणतं जाणतात? फक्त तत्वज्ञ संत जाणतात. तत्वज्ञ कोण? तर हे ज्याने खरं त्याला ओळखला. उपाधीच्या पाठीमागे तो आहे. मी उपाधीची उपासना अजून करतो, पण उपाधीच्या उपासनेच्या पलीकडं त्याला ध्यानात आणला पाहिजे आता. आणि नुसता ध्यानात आणून चालणार नाही. कालची चर्चा आपली परमपूज्य काकांच्या बरोबर, तो त्याला ध्यानात पण पकडता येत नाही. ध्यानात पकडण्यासाठी रूप पाहिजे ना, तर त्याला रूपच नाही आहे. मग रूपात ध्यानात नाही पकडायचं तर काय करायला पाहिजे? तो आणि मी एकच आहे हे सिद्ध व्हायला पाहिजे. त्याच वेळी खऱ्या अर्थानं मी त्याला जाणला असा त्याचा अर्थ होतो. अन्यथा जाणणं हे वरवरचं नुसतं आहे, नुसतं वरवरचं आहे. त्यामुळं मी कसा त्याला भक्तीनं नीटपणे जाणून घ्यावं आणि तत्वता जाणल्यावर माझ्यात त्यांचा प्रवेश होतो. 11व्या अध्यायामधल्या 54 नंबरच्या श्लोकामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे बघा. भक्त्या तू अनन्या शक्यम अहम एवं विदो अर्जुना ज्ञातुम द्रष्टुमच तत्वेन प्रवेशुंच परंतप. फार सुंदर श्लोक आहे बरं काय तो, आणि चिंतन करण्यासारखा श्लोक आहे. 11व्या अध्यायातला 54 नंबरचा श्लोक कसा आहे बघा. ज्ञातुम द्रष्टुमच तत्वेन, 3 शब्द वापरलेला आहे. ज्ञातुम म्हणजे त्याला जाणून घ्या, द्रष्टुम म्हणजे त्याचं ध्यान करा किंवा त्याला पहा, आणि तत्वानं त्याला जाणा. हे तत्वानं जाणं म्हणजे अहम ब्रह्मास्मीच हा शेवटचा अंत आहे. सगळ्या साधनेचा अंत अहम ब्रह्मास्मी मध्येच व्हायला पाहिजे. तू देव मी भक्त ऐशेकरी वगैरे संतांनी वर्णन केलेलं आहे. मला तसंच आवडतंय. तू तसा विटेवर उभा आहेस, तुझी सेवा करायला मला त्या रूपामध्ये आवडतं असे संतांचं पण आहे. व्याकुळ होऊन त्याच्याकडे पाहत डोळ्यातून अश्रू उघळून त्यांनी अभंग रचलेले आहेत. हे बघायला आपल्याला मिळतं. पण त्यांनी खऱ्या अर्थानं जाणला. हा ब्रह्मवाद, सर्व ब्रह्मवाद शब्द वापरलेला आहे बघा. सगळीकडं ब्रह्म उपस्थित आहे, मात्र ते हालचाल करत नाही, ते परत जन्माला येत नाही. त्याच्याच अधिष्ठानावर हे ईश्वर तत्व जन्मतं किंवा ईश्वर तत्व कार्य करतं. त्याच्याच अधिष्ठानावर अवतार जन्माला येतात. ही चांगली बरोबर चिंतन आहे. त्याच्या अधिष्ठानावर ईश्वर तत्वाचा अनुभव आपल्याला येतो आणि त्याच्याच अधिष्ठानावर अवतार सगळे कार्य करत असतात. नाहीतर अवतारात सुद्धा मध्ये त्याचीच शक्ती आहे ब्रह्माची. म्हणजे त्याला परमात्मा ज्याला आपण म्हणलो, हा परमात्मा जीवाच्या ठिकाणी आत्मा म्हणून कार्य करत असतो आणि सृष्टीच्या ठिकाणी विराट रूपामध्ये जगदात्मा किंवा जगदीश्वर म्हणून काम करत असतो, ईश्वर म्हणून काम करत असतो. ही दोन्ही तिन्ही तत्व एकच आहेत.
फक्त तात्विकदृष्ट्या त्याला ओळखता आला पाहिजे. म्हणून माऊली काय म्हणतात की तो कसा आहे अभेदान, माझे अजत्व जन्मने अक्रियताची कर्म करणे, हे विकार जो जाणे तो परममुक्त. हे विकार आहेत माझे, हे विकार जाणता आले पाहिजे. मी विकारानं म्हणजे ज्यावेळी अवतार घेतो ना तो विकारीच होतो ना अवताराची. म्हणून अवताराच्या पुढं काय म्हटलेलं आहे, सहज ती काय म्हणतात उत्तम ती सहज अवस्था. वर्णन करताना शास्त्राने कसं केलंय बघा, आपण सहज अवस्थे म्हणजे मी ब्रह्म आहे, ते आत्मतत्व मीच आहे, ही सहज अवस्था आहे. उत्तम ती सहज अवस्था, मध्यम ध्यान धारणा, तृतीया प्रतिमा पूजना, तीर्थयात्रा अधमाधम, 4 शब्द वापरलेले आहेत बघा. आणि 4ला शेवटी तीर्थयात्राला कुठे नेऊन ठेवले, शेवटच्या टप्प्यात. तीर्थयात्रा ही शेवटची पायरी आहे. त्याच्या पुढची देवपूजा करणं, प्रतिमाचं पूजन करणं, गंध अक्षता वाहणं ही दुसरी पायरी आहे. तिसरी पायरी आहे की काय म्हणतात ध्यान धारणा, ते ध्यान करून त्याला ध्यानात पकडणं. आणि शेवटची पायरी उच्च दर्जाची कोणती असेल तर सहजावस्था. उत्तम ती सहजावस्था, मध्यम ध्यान धारणा, तृतीया प्रतिमा पूजना आणि तीर्थयात्रा अधमाधम, या टप्प्यानंच प्रवास आपण करावा लागेल, त्याशिवाय त्याला जाणता येणार नाही. म्हणून मुक्त पुरुषांची अवस्था सहज अवस्था असते, ते सहज अवस्थेमध्ये असतात. आणि आपण काय करतो, कधी कधी ध्यान करतो, कधी कधी प्रतिमा पूजन करतो, काही वेळा तीर्थयात्रा करतो. आपल्याला समजून घ्यावं लागेल, ह्यातली कुठलीही पायरी कमी दर्जाची नाही. मात्र सगळ्यांना एक मूल्य आहे. पण मूल्य असलं तरी परमपूज्य काका म्हणतात जिथं मूल्य असतं तिथं मर्यादा असतात. त्यामुळं तीर्थयात्रेला मर्यादा आहेत, मूल्य आहे. प्रतिमा देवपूजेला मूल्य आहे, मर्यादा आहे. ध्यानाला मूल्य आहे, मर्यादा आहे. पण सहज अवस्थाला फार मोठं मूल्य आहे, ते अमर्यादित तत्वाला गवसणी घालणं आहे. या एवढ्या गोष्टीचा जर आपण अभ्यास करायला लागलो, आणि हे बसून करायला लागते बरं काय, यासाठी ग्रंथांचा अधिक अभ्यास करायला पाहिजे असंही काय नाही. फक्त शास्त्र जे मार्गदर्शन करते त्याप्रमाणे चिंतन करावं लागेल आणि ते विचारानं त्याला पकडावा लागेल. आणि जेव्हा विचारहीन अवस्था जेव्हा होते त्यावेळी त्याची जाणीव किंवा त्याचा साक्षात्कार होतो असं शास्त्र सांगतं. शास्त्र कोणी लिहिलं, ज्यांना साक्षात्कार झालेत त्यांनी लिहून ठेवलेले आहेत. आणि म्हणूनच आपल्याला त्याचा अनुभव घेता येतो, नाहीतर कळलं नसतं आपल्याला. म्हणजे जाणण्याच्या 2-3 पद्धती या श्लोकामध्ये माऊलींनी सांगितलेल्या आहेत. आणि त्या मुक्त पुरुषाचं वर्णन करताना ते म्हणतात, तो चालीला संगीन चढे. तो मुक्त पुरुष कसा असतो, तो चालल्यासारखा दिसतो, मग न चढे. कुठल्याही प्रासंगिक आणि प्रापंचिक गोष्टीनं तो विचलित होत नाही. देहीचा देही ना कळे, देहात असताना सुद्धा देहाची आसक्ती ठेवत नाही. मग पंचत्वितो मिळेल. तो जाणार आहे देह पंचत्वामध्येच मिळणार आहे. जरी पंचत्वामध्ये तो मिळेल माझ्याच रूपी, शेवटी मात्र येऊन मलाच प्राप्त होतो. अशा विधेय मुक्तीला ती अवस्था प्राप्त होते. ह्या 3 श्लोकाचा अभ्यास परत आपण चिंतनानं करावा. त्या ओव्या जराशा अभ्यासाव्यात, म्हणजे अवतारातून बाहेर पडून आपण ईश्वर तत्वामधून बाहेर पडून त्या आत्मत स्वरूपामध्ये आपण विलीन व्हायला सुरुवात होऊ शकतो. ही शेवटची पायरी आहे. कदाचित जाता जाता सुद्धा प्राप्त होईल, काय सांगता येत नाही. एवढी भक्तीने उपासना झालेली असते, एवढं नाम असतं, त्या नाम तो नामधारक आणि तो नामी ज्याचं नाम घेतलं जातं त्याची एकरूपता त्या नामधारकाला सुद्धा अनुभवाला येते. हे तेच सांगितलेलं आहे. कधी कधी हे मृत्यूच्या पूर्वी अनुभवाला येईल, कधी कधी मृत्यूच्या अगदी क्षणाला सुद्धा अनुभवाला येईल. बरं आहे, कुठलीही गोष्ट असली तर त्याच्याशी एकरूप होणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे माझ्या जन्ममरणाच्या येणाऱ्या त्यामुळं थांबणार आहेत हे सांगणं त्यामध्ये आहे. म्हणून एवढा सगळी गोष्ट माऊलींनी वापरलेली आहे. आणि भगवंतांनी श्लोकाचं वर्णन केलेलं आहे. यदाही सांगितलं, पण ते सगळं बाद करून टाकलेलं आहे या श्लोकानं. जरी म्हणले परित्राणाय साधूना, त्यात तुम्ही रत होऊ नका. मी जरी अवतारामध्ये घेऊन आलो तर त्या अवताराच्या लीलाचमध्ये तुम्ही रममान आहात, पण त्या लीलेच्या पलीकडे जावा. आणि मी क्रीड माझं जे तत्व आहे, म्हणजे ते कसलं आहे, लीलाविग्रही आपण तत्व म्हणतो. ते लीलाविग्रही तत्व जर असं बाजूला ठेवा आणि इकडं अक्रीड तत्वामध्ये माझ्या या. आणि ते तत्व अक्रीड उपनिषद घोषणा करतं त्या अक्रीड तत्वाची.
म्हणून तत्त्वज्ञानाचा निव्वळ तत्त्वज्ञानाचा अभ्यास करायचा असेल तर हे तीन जे आहे सांगितलेले ना, प्रस्थान त्रयी ज्याला म्हणतात, ब्रह्मसूत्र, उपनिषद आणि भगवद्गीता, या प्रस्थान त्रयीचाच अभ्यास आपल्याकडे होणं फार गरजेचं आहे. ही प्रस्थान त्रयीच आपल्याला ह्या एकरूपतेचा अनुभव करून देऊ शकते, कारण त्या तत्वाचा अभ्यास त्या तिन्हीमध्ये सांगितलेला आहे. त्यामुळे तिथंच प्रस्थान केलं पाहिजे, तिथूनच आपल्याला, तरच आपल्याला त्या गोष्टीचा कळणार आहे. असो, आपण कुठला अभ्यास आपला चाललेला आहे त्या अभ्यासावर वाढवत नेऊन पुढे जाणं हे फार गरजेचं आहे. कुठंपर्यंत जायला पाहिजे, मी आणि तो भिन्न आहेत असं वाटता कामा नये. इथंपर्यंतचा तो प्रवास आहे. मग कुठल्याही तिथीनं होईना, काही जण नामातून तिथंपर्यंत गेलेले आहेत, नामातून गेलेत. गोंदवलेकर महाराजांचं उदाहरण घ्या, सोपं उदाहरण आहे. ही गोंदवलेकर महाराज त्या तत्वाने त्यांच्याशी एकरूप झालेले आहेत. काही निष्काम कर्मयोगातून ते त्याच्याशी एकरूप झालेले आहेत. आणि हे निष्काम कर्मयोग, भक्तियोग नाही तर पुढे आहेच ना ज्ञानयोग, वर्णनच केलेलं आहे. आता इथं अवताराचा विचार केला तर निष्काम कर्मयोगाचा आहे, ईश्वर तत्वाचा विचार केला तर भक्तियोग आहे, आणि शेवटचं तत्व आपण बघितलं ना जे निराकार तत्व आहे, ज्ञानयोग आहे. तिन्ही तत्वाचा जन्म कर्म, हे माझे जन्म आहे हा अवतार आहे, कर्म आहे तो त्याचं कर्म अक्रिय असलेला ईश्वर तत्वाचा आहे, आणि ते पुढचं म्हणतात ना त्याच्या पलीकडे जाऊन तू तत्वानं जा, ते तत्व म्हणजे ब्रह्मतत्व आहे. एवढ्या जाऊन खोलात आपण जर विचार करायला लागलो तर त्या चिंतनामुळंच आपण त्याच्याशी एकरूप होऊ शकतो. चिंतन त्याच्याशी एकरूप करते बरं का. ती आळी जी आहे ना, तुका म्हणे आळी नुरे जीवेशी वेगळी, वर्णन केले तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये. गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद, मन गोविंद ते काया, भेद नाही देवातया. हे वर्णन कुठल्याच आहे सांगा बघू. त्या भंडारा डोंगरावरती भजन म्हणत त्याच्याशी एकरूप झाले ते. आता हे एकरूप होणं त्याला जमलंच की, पण कशातून गेले बघा, त्या भक्तीच्या मार्गाने तिथपर्यंत गेले. म्हणजे असं त्याचा अर्थ नाही की ते भक्ती करून कोणाला प्राप्त होत नाही, असंही नाही. भक्तीनेही प्राप्त होतं, पण प्राप्त होणं हे एकरूपतेमध्येच आहे, अन्यथा नाही. बाजूला होऊन जर कोण म्हणेल ना मी काहीतरी करायला लागलोय, होणार नाही. तर त्याच्याशी एकरूप होऊनच आपल्याला जन्म मरण संसार रूप जो आहे, जो बहुरूपानं दिसणारा संसार सागर आहे, त्याचं लुप्त होऊन जाईल. कधी? त्याच्याशी एकरूप झाल्यानंतर, अन्यथा नाही. पुढं फार सुंदर आता तत्वज्ञानाचा श्लोक आलेला आहे बरं काय. तत्वज्ञानाच्या श्लोकावरती आपण विचार करणार आहोत. वीतराग भय क्रोधा मनमया मामुपाश्रिता, बहो ज्ञान तपसा पूता, मदभाव आगता. मदभावम आगता शब्द कसा वापरलाय? मदभावम आगता, मदभावम आगता, असा त्याचा विग्रह जरा केला तर असा अर्थ होतो त्याचा. काय? वितराग भय क्रोधा, तीन शब्द सांगितलेले बघा. राग, भय, क्रोध. वितराग, वित म्हणजे जाणे, नष्ट होणे या अर्थानं. वितराग भय क्रोध, विषयासक्ती, भय आणि क्रोध हे ज्यांचे गेलेले आहेत. हा श्लोक अगोदर सुद्धा झालेला आहे 9व्या अध्यायामध्ये. दुःखेषु उद्विग्न म्हणा, सुखेषु विगत स्पृहा, त्यामध्ये वर्णन करताना वितराग भय क्रोधा शब्द वापरलेला आहे. त्याचे भय, क्रोध, लोभ, वर्ण आणि स्पृहा असा शब्द त्यामध्ये जादाचा आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये इथं स्पृहा शब्द घेतलेला नाही. इथं काय म्हणतात? वितराग भय क्रोध हे ज्यांचे गेलेले आहेत. राग म्हणजे विषयाबद्दलची आसक्ती, भय म्हणजे कशाबद्दल तरी असणारी भीती आहे, आणि क्रोध हा एक विकार आहे की ज्याचा विचार आपण तिसऱ्या अध्यायामध्ये शेवटी खूप केलेला आहे. जे शत्रू म्हणून मानलेले आहेत त्यातला हा एक शत्रू आहे क्रोध. मनमया, जे माझ्या रूपास प्राप्त झाले आहेत. मनमय म्हणजे माझ्या रूपाशी एकरूप झालेले आहेत. ज्यांनी माम उपाश्रिता, माम उपाश्रिता म्हणजे माझाच ज्यांनी आश्रय घेतलेला, असा जे ज्ञानरूप तपाने शुद्ध झालेले आहेत. ज्ञान तपसा, जे तप करतात. आणि कुठलं तप? ज्ञानाचं तप करतात. दुसरी तप खूप आहेत हा, त्या तपाचा विचार इथं केलेला नाही. फार वरच्या दर्जाची साधना आता भगवद्गीता सांगायला लागलेली आहे. पूता असे पवित्र झालेले, मदभाव मागता असे निरुपाधिक स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत. म्हणजे शेवटी माझ्या उपाधी नसलेल्या म्हणजे निरुपाधिक, उपाधी नसलेल्या तत्वाशी ते एकरूप होतात. केव्हा? ह्यांची संगत सोडतात तेव्हा. दुष्टांची संगत सोडा, मग सत्संगती प्राप्त होईल. असं कसं आपण म्हणतोय? आई वडील म्हणतात सारखा त्या वाईट मित्रांच्या, व्यसनी मित्रांच्या घरी जातोस, माझ्या घरात येऊ नकोस बघ, मग चालता हो तू, आमच्या घरात तू थांबू नकोस. का? त्यांच्या संगतीत असतोस म्हणून. समजा त्यांची संगत सुटली तर ते म्हणतात ये मग आमच्या घरात, तू आपलाच आहेस.
तसं भय, राग, क्रोध यांची संगत जेव्हा सुटते तेव्हा ही आई आपल्याला आपलंसं करते, आपल्याकडे घेते. त्याला आपण आश्रय, त्याच्याच आश्रयाला आपण जातो. उपाश्रिता शब्द वापरलेला आहे आणि तो उपाश्रिता शब्द आश्रयाला जाणं आहे. ते कशा आहेत? ज्ञान तपानं काय झालेले आहेत? पवित्र झालेले आहेत. पूता शब्द एक वापरलेला आहे बघा. विषयासक्ती, भय, पहिला मुद्दा बघा. विषयासक्ती, भय, क्रोध ज्यांचे गेलेले आहेत, जे माझ्या रूपास प्राप्त झालेले आहेत, ज्यांनी माझाच आश्रय घेतलेला आहे, जे ज्ञानरूप तपाने शुद्ध झाले आहेत, ते माझ्या निरुपाधिक स्वरूपाला प्राप्त होतात. कोण प्राप्त होतात? 3 गोष्टींचा अट्ट घातलेली आहे बरं का. त्यांचा राग, भय आणि क्रोध गेलेला आहे. जे मनमय झाले, मनमय म्हणजे माझ्या रूपास प्राप्त झाले, एकरूपता ज्यांनी साधली, माझ्या तन्मय झालेले आहेत, ते नंतर माझ्याच आश्रयानं जगतात. त्यांना दुसरा कुठला आश्रय नाही, इतके अनन्य ते झालेले असतात ते. आणि ते ज्ञानरूप तपानं शुद्ध झालेले आहे, ते शेवटी माझ्या निरुपाधिक तत्वाला एकरूप होतात. म्हणजे माझ्याशा माझ्या जवळच येतात असं वर्णन केलेलं आहे. अगोदर म्हणजे ज्यांची कर्म आणि जन्म दिव्य अलौकिक आहेत, त्याला कसं जाणायचं असा प्रश्न पडला होता आपल्याला. आपण म्हणलो ना, मला तत्वानं जाणतो. म्हणले मला जन्मानं जाणू नकोस, माझ्या कर्मावर जाऊ नकोस, तर मला तत्वरूपानं जा. कसा जाणू? असा जाण. आता उत्तर द्यायला चालू केलेलं आहे भगवद्गीतेनं, ज्ञानेश्वरीनं. फार सुंदर आहे वर्णन. आपण त्याचा विचार करणार आहोत. आता वेळ संपलेला आहे. आपण पुढच्या चिंतनामध्ये त्या विचाराला सुरुवात करतोय. आजची सेवा भगवंताच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो. विराम घेतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव